नमस्कार मित्रांनो, 2025 मध्ये जर आपण बीएससी कम्प्युटर सायन्स किंवा बीसीएस या कोर्ससाठी प्रवेश घेणार असाल तर एनएचजी अकॅडमीची आपल्याला वेळोवेळी अनेक वेगवेगळ्या टप्प्यांवर मदत होणार आहे। आपल्यापैकी बरेचसे विद्यार्थी असे आहेत ज्यांनी ऑलरेडी मेरिट फॉर्मसाठी अप्लाय केलेले आहे। पुणे शहराबद्दल बोलायचं झाल्यास फर्ग्युसन कॉलेज असेल, एसपी कॉलेज असेल, मॉडर्न कॉलेज असेल, वाडिया कॉलेज असेल, गरवारे कॉलेज असेल, डी वाय पाटील असेल, मित्रांनो ऑलरेडी इथे बऱ्याच मुलांनी मेरिटसाठी अप्लाय केलेलं आहे। काही मुलं अशी आहेत ज्यांनी डायरेक्ट ऍडमिशन सुद्धा कन्फर्म केलेलं आहे, पण अद्यापही अशी मुलं आहेत जी अजूनही कन्फ्यूज आहेत, इंजिनिअरिंग का बीएससी कम्प्युटर सायन्स। अशांसाठी मी सांगू इच्छितो मित्रांनो, इंजिनिअरिंगचे राऊंड होतील तेव्हा होतील, पण एक सेफ्टी साइड म्हणून आपण बीएससी कम्प्युटर सायन्स साठी प्रवेश रिझर्व करणं हे खूप गरजेचं आहे। लक्षात ठेवा, इंजिनिअरिंग साठी तेव्हाच पाऊल उचला ज्यावेळी त्या कॉलेजेसमध्ये 100% प्लेसमेंट अपॉर्च्युनिटी असेल। जर प्लेसमेंट बद्दल कन्फ्युजन असेल मित्रांनो, तर त्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करू नका। फक्त इंजिनिअरिंगला प्रवेश मिळतंय म्हणून आम्ही इंजिनिअरिंग करतो, ही सगळ्यात मोठी चूक आहे। कॅप राऊंड मध्ये आपण पुढे जायला हरकत नाही, पण जोपर्यंत प्रॉपर गॅरंटीड जिथे प्लेसमेंट होत नाही असं कॉलेज मिळत नाही तोपर्यंत इंजिनिअरिंगचा विचार करू नका। पर्यायी मार्ग म्हणजे बीएससी कम्प्युटर सायन्स आपण निवडू शकता। ह्या करिअरद्वारे सुद्धा आपण पुढे एंट्रन्स देऊन इंजिनिअरिंगच्या ट्रॅकवर आपण येऊ शकतो। म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये म्हणा, मॅनेजमेंट कॉलेजेसमध्ये आपण पोस्ट ग्रॅज्युएशन साठी जाऊ शकतो। उदाहरण द्यायचं झाल्यास मित्रांनो, मुंबई व्हीजेटीआय नाव आपण ऐकलं असेल। इंजिनिअरिंग करण्यासाठी व्हीजेटीआय मध्ये खूप कॉम्पिटिशन असतं आणि डेफिनेटली मुलं 11वी-12वीला खूप मेहनत याच्यासाठी घेतात, एमएसटी सीईटी देतात व्हीजेटीआय ला प्रवेश घेण्यासाठी। मित्रांनो लक्षात ठेवा, बीएससी कम्प्युटर सायन्स बीसीएस सारखा कोर्स करून सुद्धा आपण एंट्रन्स देऊन पुन्हा व्हीजेटीआय ला पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतो। बऱ्याचशा मुलांना हे माहितीच नाही, फक्त इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळेल म्हणून आपण विचार करतात। पण लक्षात ठेवा, बीएससी कम्प्युटर सायन्स हा सुद्धा बायपास कोर्स आहे। बीएससी कम्प्युटर सायन्सला आपण मिनी इंजिनिअरिंग असं सुद्धा म्हणू शकतो। तर मिळतंय म्हणून इंजिनिअरिंग करायचं, इथे मात्र आपली गडबड होऊ शकते। तर मित्रांनो, आपल्यापैकी असे बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांना अजूनही प्रवेश मिळालेला नाहीये, क्वेश्चन मार्क आहे। nhgacademy.in ही वेबसाईट जर आपण बीएससी कम्प्युटर सायन्स बीसीएस 2025 मध्ये प्लॅन करत असाल तर मित्रांनो ही वेबसाईट इमिडिएटली सेव्ह करून टाका, बुकमार्क करून टाका, कारण वेळोवेळी वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला इथे एनएचजी अकॅडमीची डेफिनेटली मदत होणार आहे। महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यातनं आपण बीएससी कम्प्युटर सायन्स बीसीएस करा, आपल्याला एनएचजी अकॅडमीची मदत डेफिनेटली होईल। टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऑलरेडी लिंक टाकलेली आहे, इमिडिएटली ते जॉईन करा। 2025 च्या बॅच साठीचं ते टेलिग्राम ग्रुप आहे। तिथे आपल्याला वेळोवेळी जे काही अपडेट्स असतील, जे काही तुमच्या नोट्स असतील, स्टडी मटेरियल असतील, सिलेबस असतील, पीवायक्यूज असतील, हे कंटिन्युअसली आपण पोस्ट करत असतो। सध्या मात्र तिथे ऍडमिशन रिलेटेड आपण पोस्ट करत आहोत। मित्रांनो, एनएचजी अकॅडमीचं ऍप्लिकेशन सुद्धा आहे, iOS ऍप्लिकेशन असेल, अँड्रॉइड ऍप्लिकेशन असेल, तेही आपण डाउनलोड करून ठेवा। त्याच्यावर आपले सिलेबस वगैरे ज्या काही बेसिक नीड्स असतात त्या सगळ्या तिथे आम्ही वेळोवेळी अपलोड करत असतो। तर इथे ज्या मुलांनी अद्यापही प्रवेश घेतला नसेल त्यांनी अकॅडमिक कोचिंगला इथे जाऊ शकता। बीएससी कम्प्युटर सायन्स इथे आपल्याला कॉलेजेसची लिस्ट मिळेल। सो इथे आपण बघू शकता 3 प्रकारच्या कॉलेजेस आहेत। एक एसपीपीयू एफिलिएटेड कॉलेजेस आहेत, सेकंड जर आपण बघितलं ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत, नंतर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत। आता इथेही मुलांमध्ये कन्फ्युजन आहे, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज मध्ये ऍडमिशन घेऊन टाकायचं का सर? अरे पुण्यात तुम्ही आहात, समजा पुणे शहरात प्रवेश तुम्हाला हवा असेल आणि पुणे शहरात असून एसपीपीयू ला जर तुम्हाला म्हणजे एसपीपीयू ची डिग्री तुम्ही घेतली नाही मित्रांनो, तो फिर क्या किया। प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज बद्दल बोलायचं झाल्यास मित्रांनो, फीस सुद्धा जास्त असते। जर आपण समजा एक्सप्लोर ऑल वर मी क्लिक करतो, वेगवेगळ्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटी पुणे शहरामध्ये आहेत, जवळपास 20 ते 21 युनिव्हर्सिटीज आहेत। फीस सुद्धा जास्त आहे, प्लेसमेंटची गॅरंटीही नसते अशा केसमध्ये, कारण यांना ऍडमिशनची मर्यादाच नाहीये। कधी 200 सीट आहेत, कधी 300 आहेत, कधी 400 आहेत, वेगवेगळ्या राउंड्स मध्ये सीट फिल केले जातात आणि त्या प्रमाणात तुम्हाला प्लेसमेंटच्या अपॉर्च्युनिटी सुद्धा नसतात। तर अशा केसमध्ये शक्यतो जर तुम्हाला ह्या एसपीपीयू एफिलिएटेड किंवा ऑटोनॉमस कॉलेजेस मध्ये जर प्रवेश मिळत असेल मित्रांनो, तर सगळ्यात आधी या कॉलेजेस आपण सिक्युअर केल्या पाहिजेत। प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा विचार हा खूप नंतर आपण केला पाहिजे। म्हणजे इंजिनिअरिंगची फी भरा काय आणि बीएससी कम्प्युटर सायन्सची फी भरा काय प्रायव्हेट कॉलेजेस मध्ये बिलकुल सारखंच असतं। तर ज्यांचा अजूनही प्रवेश झाला नसेल त्यांनी लक्षात ठेवा,
पुणे शहरामध्ये भरपूर अशा कॉलेजेस आहेत जिथे अद्यापही आपण ऍडमिशन कन्फर्म करू शकता। HV देसाई कॉलेज डायरेक्ट जवळपास ऍडमिशन होत आहे। KHS कॉलेज पुणे जे एरंडवण्यात आहे तिथेही आता डायरेक्ट ऍडमिशन होत आहेत। PVG कॉलेज डायरेक्ट ऍडमिशन्स होत आहेत। अप्पासाहेब जेधे कॉलेज डायरेक्ट ऍडमिशन होत आहेत। सूर्यदत्ता कॉलेज डायरेक्ट ऍडमिशन आहे। MMCC कॉलेज मेरिट लिस्ट आहे। अण्णासाहेब मगर कॉलेज हडपसर मध्ये आहे, डायरेक्ट ऍडमिशन आहे। सरत कॉलेज डायरेक्ट ऍडमिशन आहे। मामासाहेब मोहोळ कॉलेज डायरेक्ट ऍडमिशन आहे। घोलप कॉलेज सांगवी मध्ये आहे, डायरेक्ट ऍडमिशन आहे। MIT कॉलेज आळंदी डायरेक्ट ऍडमिशन आहे। सिंहगड कॉलेज आंबेगाव मित्रांनो डायरेक्ट ऍडमिशन आहे। इंदिरा कॉलेज अफिलिएटेड टू SPPU ओल्ड लिस्ट मध्ये आहे, आता यांची स्वतःची युनिव्हर्सिटी झालेली आहे। सो अवॉइड दिस कॉलेज राईट नाउ। पुढचं कॉलेज आहे मित्रांनो पुना कॉलेज, इथे मेरिट प्रमाणे ऍडमिशन होतं। SMGC कॉलेज, देन DY पाटील अकोडी, DY पाटील पिंपरी, प्रतिभा कॉलेज, अशा भरपूर कॉलेजेस पुणे शहरामध्ये आहे। म्हणजे मी जेवढी लिस्ट आता तुम्हाला दाखवली याच्या व्यतिरिक्तही भरपूर कॉलेजेस पुणे शहरामध्ये आहे। NSG अकॅडमीच्या टीमला आपण संपर्क करा, आपल्या एरियामध्ये कोणतं कॉलेज आहे ते आपल्याला कळवण्यात येईल। कॉलेज तेवढं इम्पॉर्टंट इथे नाहीये मित्रांनो, एक लक्षात ठेवा। सगळ्यात जास्त जर इम्पॉर्टंट असेल तर येणाऱ्या 3 वर्षात तुम्ही कशा पद्धतीने कमबॅक कराल, कशा पद्धतीने स्किल तुम्ही डेव्हलप कराल ते सगळ्यात महत्त्वाचं आहे। राहिला विषय मित्रांनो, बघा या वेबसाईटला आपल्याला बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं वगैरे इथे कळतील, सगळ्या लिंक्स इथे अवेलेबल असतात, म्हणून याला तुम्ही इमिडिएटली बुकमार्क करून टाका। ऑटोनॉमस कॉलेजेस बद्दल बोलायचं झाल्यास मित्रांनो फर्ग्युसन कॉलेज आहे, SP कॉलेज आहे, आबासाहेब गरवारे कॉलेज आहे, मॉडर्न शिवाजीनगर आहे, मॉडर्न गणेश खिंड आहे, वाडिया कॉलेज आहे, आबेदा इनामदार कॉलेज आहे। समजा आपण इथे क्लिक केलं तर आपल्याला फर्ग्युसन कॉलेजची सगळी इन्फॉर्मेशन आपण इथे टाकलेली आहे। तर एक लक्षात घ्या की आपल्याला ऍडमिशन कन्फर्म करणं हे सध्या सगळ्यात महत्त्वाचं आहे। समजा मार्क्स हे चांगले असतील तर आपण मेरिट लिस्टच्या मार्गाने जायला हरकत नाहीये। मार्क्स कमी असतील तर सध्या डायरेक्ट ऍडमिशन कन्फर्म करा। ज्या काही SPPU अफिलिएटेड कॉलेजेस मी तुम्हाला सांगितल्या इथे बॅक करूयात, SPPU अफिलिएटेड कॉलेजेस, SPPU अफिलिएटेड कॉलेजेस मध्ये आपण फर्स्ट इयर मधून सेकंड इयर मधून थर्ड इयर कसंही स्विच करू शकता। म्हणजे आज जर आपण फर्स्ट इयर मध्ये प्रवेश घेतला असेल, सेकंड इयरला कॉलेज बदलायचं असेल मित्रांनो, हे शक्य आहे। तर लक्षात ठेवा सध्या ऍडमिशन कन्फर्म करणं गरजेचं आहे। कन्फ्युजन असेल NSG अकॅडमीच्या टीमला संपर्क करा, आम्ही आपल्याला डेफिनेटली गायडन्स देण्याचा प्रयत्न करू। चॅनलला इमिडिएटली सबस्क्राईब करा, मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका। प्ले स्टोर वरनं अँड्रॉइड ऍप्लिकेशन असेल, iOS ऍप्लिकेशन असेल, NSG अकॅडमीचं डाउनलोड करून ठेवा। सोबतच मित्रांनो टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा, आपल्याला डेफिनेटली वेळोवेळी आमची मदत होईल। धन्यवाद।